नमस्कार. आज आपण एका अशा विषयाच्या खोलात जाणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कधी ना कधी स्पर्श करतोच. आपल्याकडे अंत म्हणजेच प्रारंभ या मराठी पुस्तकातले काही महत्वाचे विचार आहेत आणि या पुस्तकाचं मूळ वाक्यच इतकं धाडसी आहे की प्रत्येक शेवट हा नव्या सुरुवातीचा फक्त एक दरवाजा नाही, तर तर तो नव्या सुरुवातीसाठी आवश्यक असलेली एक पूर्व अट आहे. आजच्या आपल्या या चर्चेत आपण फक्त हे नाही पाहणार की पुस्तकात काय लिहिलंय, तर त्यातील संकल्पनांना जरा खरडून पाहणार आहोत. म्हणजे बघा ना, शेवटामुळे होणारा त्रास तर खरा असतो, मग त्याला संधी म्हणणं कितपत योग्य आहे आणि हे नात्यांमध्ये इमोशनल डिटॅचमेंट म्हणजे नक्की काय? चला, या सगळ्याचं नक्की काय प्रकरण आहे ते जरा समजून घेऊया. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. शेवट हा शब्द ऐकायला जितका सोपा आहे ना, तितकाच अनुभवाला खूप कठीण असतो. अनेकदा या शब्दासोबत भीती, दुःख, निराशा अशा अनेक भावना चिकटलेल्या असतात. पण हे पुस्तक आपल्याला त्या पलीकडे पाहायला मदत करतं. ते म्हणतं की शेवट हे आपल्या आयुष्याच्या कथेतील पूर्णविराम नाहीयेत. उलट ते पुढच्या प्रकरणाची सुरुवात आहेत. आणि ही सुरुवात होण्यासाठी जुनं प्रकरण संपणं गरजेचं आहे की नाही? सुरुवातच इथून करूया की पुस्तकाच्या मते हा अंत आपल्या आयुष्याच्या वाढीसाठी इतका गरजेचा का मानला जातो? ठीक आहे, तर मग थेट मूळ मुद्द्यावरच येऊया. पुस्तक म्हणतं की शेवट म्हणजे परिवर्तनाची सुरुवात. पण हे हे ऐकायला खूप तात्विक वाटतं. म्हणजे ज्या व्यक्तीने नुकतीच नोकरी गमावली आहे किंवा ज्याचं नातं तुटलं आहे, त्याला ही एक संधी आहे असं म्हणणं म्हणजे मला वाटतं जखमेवर मीठ चोळण्यासारखं, नाही का? त्या पहिल्या तीव्र निराशेच्या भावनेला पुस्तक कसा हाताळायला सांगतं? हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. पुस्तक अजिबात असं म्हणत नाही की तुम्ही तुमचं दुःख बाजूला सारा आणि लगेच संधी शोधा. बरं. उलट ते या प्रक्रियेला एक नाव देतं, आयडेंटिटी शॉक. आयडेंटिटी शॉक? हो, म्हणजे आपली ओळख ज्या गोष्टींची जोडलेली असते, जसे की मी एक इंजिनियर आहे किंवा मी अमुक व्यक्तीचा जोडीदार आहे. ती गोष्ट जेव्हा आयुष्यातून निघून जाते तेव्हा आपल्या ओळखीलाच एक धक्का बसतो. आपण कोण आहोत हेच आपल्याला कळेनासं होतं. अच्छा, म्हणजे हा धक्काच बदलाची पहिली पायरी आहे. अगदी बरोबर. आणि पुस्तक सांगतं की या धक्क्यातून सावरण्याची घाई करू नका. ती पोकळी, तो गोंधळ, तो अनुभवा. कारण ह्याच गोंधळातून मी या भूमिकेशिवाय अजून कोण आहे हा प्रश्न जन्माला येतो. करिअरमधलं अपयश हे केवळ नोकरी गमावणं नसतं, तर ते मी माझ्या कामाशिवाय कोण आहे हे शोधण्याची संधी देतं. नातं तुटणं म्हणजे फक्त एका व्यक्तीला गमावणं नसतं, तर मी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून कसा आहे किंवा कशी आहे हे समजून घेण्याची संधी असतं. त्यामुळे ती तीव्र निराशा नाकारण्याऐवजी तिला स्वतःला अधिक खोलवर ओळखण्यासाठी एक साधन म्हणून वापरायला हवं. थांबा, हा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतोय. म्हणजे आपण दुःखाकडे एक काय म्हणतात त्याला, डेटा पॉइंट म्हणून बघायला हवं का, की हे दुःख मला माझ्याबद्दल काय नवीन माहिती देत आहे? कारण आपला नैसर्गिक कल तर दुःख टाळण्याकडे असतो. तुम्ही अचूक शब्द वापरला, डेटा पॉइंट. पुस्तक म्हणतं दुःख हा शत्रू नाही, तर तो एक प्रामाणिक शिक्षक आहे. पण या शिक्षकाचं ऐकण्यासाठी आपल्याला शांतपणे बसावं लागतं. यासाठी पुस्तक एक इंटरेस्टिंग टेक्निक सांगतं. ते म्हणतात की दुःखाला एक पत्र लिहा. त्याला विचारा, तू मला काय शिकवायला आला आहेस? माझ्या कोणत्या विचारांमुळे, कोणत्या सवयींमुळे किंवा कोणत्या अपेक्षांमुळे तुझा जन्म झाला? अरे वा, हे खूपच वेगळं आहे. म्हणजे दुःखाशी संवाद साधायचा. हो, सुरुवातीला हे विचित्र वाटेल, पण या प्रक्रियेमुळे एक जादू होते. आपण त्या भावनेचे गुलाम राहत नाही, तर तिचे निरीक्षक बनतो. जेव्हा आपण दुःखाला प्रश्न विचारतो, तेव्हा आपण त्याच्यात वाहत जाण्याऐवजी त्याच्या उगमाचा शोध घेऊ लागतो. आपल्याला कळायला लागतं की अरे, माझी अमुक एक अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून मला त्रास होतोय, किंवा लोकांच्या माझ्याबद्दलच्या मतांना मी गरजेपेक्षा जास्त महत्त्व देतेय. हाच तो खरा धडा आहे. दुःख आपल्याला आपल्या आत डोकावून पाहण्याची संधी देतं, जी संधी एरवी धावपळीच्या आयुष्यात कधीच मिळत नाही. आणि मला वाटतं की हा दुःखाचा धडा सर्वात जास्त तीव्रतेने नात्यांमध्येच शिकायला मिळतो, नाही का? पुस्तकात यावर खूप भर दिलाय असं दिसतंय. अनेकदा नाती तुटल्यावर तर आयुष्यच संपल्यासारखं वाटतं. हो, कारण नात्यांमध्ये आपली ओळख खूप जास्त गुंतलेली असते. आणि इथेच पुस्तक एक कटू पण महत्त्वाचं सत्य सांगतं. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी आलेली नसते. काही नात्यांची एक एक एक्सपायरी डेट असते. काही लोक आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात आणि त्यांचा तो उद्देश पूर्ण झाला की ते निघून जातात. तर काही लोकांना सोडून देणंच आपल्या स्वतःच्या मानसिक वाढीसाठी आवश्यक असतं. पण हे स्वीकारणं खूप कठीण आहे.
सोडून देणं किंवा लेट गो करणं हे इतकं सोपं नाही. यासाठी काही ठोस मार्गदर्शन आहे का पुस्तकात? कारण इथेच इमोशनल डिटॅचमेंट आणि बाउंड्रीज या संकल्पना येतात. याबद्दल थोडं विस्ताराने सांगाल का? नक्कीच. आणि या दोन्ही संकल्पनांचा खूप गैरसमज केला जातो. इमोशनल डिटॅचमेंट म्हणजे भावनाशून्य होणं किंवा दगडासारखं बनणं नव्हे, तर त्याचा खरा अर्थ आहे रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करायला शिकणं. यातला फरक थोडा स्पष्ट करा. म्हणजे रिॲक्ट करणं आणि रिस्पॉन्ड करणं. समजा समोरच्या व्यक्तीच्या वागण्याने आपल्या मनात राग निर्माण झाला. रिॲक्ट करणं म्हणजे त्या रागाच्या भरात लगेच काहीतरी बोलून टाकणं किंवा कृती करणं. पण रिस्पॉन्ड करणं म्हणजे एक क्षण थांबून विचार करणं, माझ्या मनात राग का निर्माण झाला, या क्षणी शांतपणे काय उत्तर देता येईल ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडणार नाही. हा स्वतःच्या भावना आणि समोरची परिस्थिती यात एक अंतर निर्माण करण्याचा सराव आहे. यामुळे आपण भावनेच्या आहारी जात नाही. आणि बाउंड्रीज म्हणजे सीमा, त्या कशा जपायच्या? याचा अर्थ फक्त नाही म्हणायला शिकणे इतकाच आहे का? नाही म्हणता येणं हा त्याचा एक भाग आहे, पण तो पूर्ण अर्थ नाही. बाउंड्रीज म्हणजे आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी आपण आखून घेतलेल्या मर्यादा. पुस्तकात एक छान उदाहरण आहे. एका व्यक्तीला सतत तिच्या मित्रांकडून ऐनवेळी मदतीसाठी फोन यायचे आणि तिला स्वतःची कामं सोडून जावं लागायचं. यामुळे तिला खूप ताण यायचा. बाउंड्री आखणं म्हणजे तिने स्पष्टपणे सांगायला सुरुवात केली, मी तुला मदत नक्की करीन, पण त्यासाठी मला किमान 1 दिवस आधी सांगावं लागेल, कारण माझा वेळही महत्त्वाचा आहे. इथे तिने नात्याला नकार दिला नाही, पण स्वतःच्या वेळेचा आणि ऊर्जेचा आदर केला. हीच खरी बाउंड्री आहे. ती स्वतःच्या गरजेला प्राधान्य देते. म्हणजे या सगळ्याचा सार असा की शेवट स्वीकारणं, दुःखातून शिकणं आणि नात्यांमध्ये स्पष्टता आणणं, या पायऱ्या पार केल्या की मग नव्या सुरुवातीचा टप्पा येतो. अगदी. आणि इथेच पिक्चरमध्ये एंट्री होते प्रारंभाची. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हा प्रारंभ काही एका रात्रीत होत नाही. पुस्तक म्हणतं, जे गेले ते गेले हे स्वीकारल्याशिवाय नवी सुरुवात होत नाही. जोपर्यंत आपण जुन्या आठवणींना, जुन्या जखमांना घट्ट धरून बसतो, तोपर्यंत आपलं मन आणि आयुष्य नव्या गोष्टींसाठी मोकळं होत नाही. हे अगदी खरंय. यालाच भावनिक अडगळ किंवा इमोशनल क्लॅटर म्हणता येईल का? म्हणजे फक्त घरातली अडगळ नाही, तर मनात साठवून ठेवलेला राग, द्वेष, पश्चाताप या सगळ्या गोष्टी नव्या अनुभवांना जागाच देत नाहीत. परफेक्ट शब्द आहे, भावनिक अडगळ. आणि ही अडगळ साफ केल्यावरच नवीन गोष्टींना जागा मिळते. पुस्तक सांगतं की नवी सुरुवात म्हणजे काहीतरी भव्यदिव्य घडण्याची वाट पाहणं नाही. नवी सुरुवात म्हणजे छोटे छोटे बदल. जसं की नातं तुटल्यानंतर पहिल्यांदाच स्वतःसाठी काहीतरी विकत घेणं, नोकरी गेल्यानंतर एखादा नवीन छोटा कोर्स लावणं, अपयश आल्यानंतर पुढच्या वेळी मदतीसाठी कुणाला विचारायचं हे ठरवणं. या छोट्या कृतींमधूनच नव्या प्रारंभाचा पाय रचला जातो. अंत आपल्याला जुन्या सवयी आणि विचारपद्धती सोडायला भाग पाडतो, ज्यामुळे आपण नव्या आणि अधिक चांगल्या सवयी लावू शकतो. आणि या सगळ्या प्रवासासाठी म्हणजे शेवट स्वीकारण्यापासून ते नवीन सुरुवात करण्यापर्यंत सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे आपली मानसिकता. कारण सगळा खेळ तर इथेच आहे की नाही? याबद्दल पुस्तकाचा अंतिम संदेश काय आहे? तुम्ही बरोबर पकडलं. हा सगळा बदल बाहेर नाही तर आपल्या आत, आपल्या विचारांमध्ये घडतो. पुस्तकाचा सर्वात मोठा आणि शक्तिशाली संदेश हाच आहे. हरले तरी चालेल, पण थांबू नका. पण याचा अर्थ फक्त प्रयत्न करत राहा असा नाहीये. याचा अधिक खोल अर्थ आहे. तो काय? याचा अर्थ आहे आपल्या मानसिकतेचा फोकस परिणामांवरून म्हणजे आउटकम्सवरून हटवून प्रक्रियेवरून म्हणजे प्रोसेसवर आणणं. म्हणजे मी जिंकेन की हरेन या भीतीकडून मी या अनुभवातून काय शिकेन या जिज्ञासेकडे प्रवास करणं. जेव्हा आपण बदलाकडे एक शिकण्याची संधी म्हणून पाहतो, तेव्हा भीतीची जागा आपोआप उत्साह घेतो. अपयश हे आपल्या लायकीचं प्रमाणपत्र न वाटता ते पुढच्या वेळी काय सुधारणा करायची आहे यासाठी मिळालेला एक फीडबॅक वाटू लागतं. म्हणजे फिक्स्ड माइंडसेटकडून ग्रोथ माइंडसेटकडे जाण्यासारखं हे. कारण पुस्तक शेवटी हेच सांगतं की आयुष्य स्थिर नाही, ते प्रवाही आहे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याऐवजी प्रवाहाबरोबर राहायला शिकण्यातच शहाणपण आहे. वाह! तर अंत म्हणजेच प्रारंभ या पुस्तकातल्या विचारांच्या खोलात गेल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपल्या आयुष्यात येणारे शेवट, मग ते कितीही वेदनादायी असोत, ते आपली ओळख ठरवत नाहीत. उलट ते आपल्याला आपली खरी ओळख शोधण्याची एक संधी देतात.
त्यातून उभं राहून शिकून आणि स्वतःला नव्याने घडवण्यातच खरं आयुष्य दडलेलं आहे. अगदी बरोबर. प्रत्येक अंत हा आपल्याच एका नव्या आणि अधिक प्रगल्भ आवृत्तीचा जन्म असतो. ज्या अनुभवातून आपण जातो ते आपल्याला अधिक मजबूत आणि समजूतदार बनवतात, फक्त आपण तसं शिकायची तयारी ठेवली तर. ही चर्चा संपवताना एक विचार सर्वांसाठी सोडून जाऊ इच्छितो. आपल्या आयुष्यात असा कोणता जुना दरवाजा आहे जो आपण भीतीपोटी बंदच केला नाहीये, आणि तो बंद केल्याशिवाय कोणत्या नव्या सुंदर वाटेचा दरवाजा उघडणार नाहीये, याचा विचार नक्की करून पहा.